मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ए टीम अशी टीम आहे ना की ती समोरच्या बी टीमला नेहमीच पाण्यात बघत असते, नेहमीच क्षुल्लक समजत असते, सतत राडे करायचे आणि समोरच्या बी टीमला सतत रोष दाखवायचं हे काम फक्त ए टीम करताना दिसते। याच बी टीमला, ज्या टीमला ही ए टीम सतत पाण्यात पाहिजे ना, याच टीमने बलाढ्य अशा ए टीमच्या सदस्यांना हरवत कॅप्टन पद आपल्याकडे खेचून आणलेलं आहे आणि पहिली कॅप्टन ठरली ती म्हणजे बी टीमचे सदस्य असलेली अंकिता वालावलकर। अंकिता यांना प्रथमतः तर आपल्याकडून मनपूर्वक शुभेच्छा की आपण पहिल्यांदा बिग बॉस मराठी सीझन 5चा पहिला कॅप्टन पदाचा मान मिळवलेला आहे। मित्रांनो, मला रात्री जेव्हा ही गोष्ट कळाली ना की कॅप्टन्सी टास्कमध्ये अंकिता जिंकले, तर मला विश्वासच बसला नाही की एवढ्या मोठ्या बलाढ्य ए टीमचा पराभव करत बी टीमने कॅप्टन पदावर आपलं नाव कोरलं। मी भरपूर विचार केला, त्यानंतर माहिती मिळवली आणि सकाळी व्हिडिओ टाकला की अंकिता ही कॅप्टन झाली। म्हणजे खरंच मला विश्वास पटला नाही की अंकिता म्हणजे ए टीमच्या सदस्यांना हरवून बी टीमचा एखादा सदस्य कॅप्टन बनू शकतो का। आता याच्यामध्ये अंकिताने तर महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीच, अजून एका सदस्याची महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे योगिता। बघा, योगिताने आहे ना योग्य उमेदवार तिथे निवडला कॅप्टन्सी पदासाठी, तर योगिताचं सुद्धा अभिनंदन। आणि त्यानंतर संचालक असलेल्या वर्षाताई उसगावकर यांनी सुद्धा योग्य निर्णय घेतले। बघा, तिन्ही ज्या फेऱ्या पडल्या ना त्यामध्ये अगदी योग्य फेर असे निर्णय घेतले, म्हणूनच हा जो काही कॅप्टन पदाचा कॅप्टन पदाचा जो काही मान आहे ना तो बी टीमच्या पारड्यात पडलेला आहे। तर बघूया हा कॅप्टन्सी टास्क कसा झाला। नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा। मित्रांनो, या कॅप्टन्सी टास्कमध्ये आहे ना जबरदस्त असा फिजिकल राडा पाहायला मिळाला। बरंचसं काही घडलं, प्रोमोमध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या, परंतु सत्यामध्ये जास्त काही दाखवलं नाही, त्यावर सुद्धा आपण चर्चा करूया। तर पहिल्यांदा इथे बिग बॉस अनाऊन्स करतात की कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कॅप्टन्सी टास्क आपल्याला देत आहे। या टास्क अंतर्गत जे काही 6 सदस्य बिग बॉसने बाहेर काढले होते तर त्यांना बाहेर ठेवलेलं आहे, परंतु हे जे सदस्य आहेत ते कॅप्टन होऊ शकत नाही, परंतु या कार्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात। आता इथे बघा ट्रेन ठेवलेली आहे, याच्यामध्ये 2 इंजिन आहेत, त्या 2 इंजिनवरती 2 मोटरमॅन बसणार आहेत आणि याच्यातला एक मोटरमॅन आहे ना तो ठरवणार आहे की कुठल्या सदस्याला या रेसमध्ये ठेवायचं आणि कुठल्या सदस्याला या रेसमधून बाहेर टाकायचं। आता इथे पहिल्यांदा बघा टीम बी चे सदस्य आहे ना आपली स्ट्रॅटेजी प्लॅन करत असतात की आपण असं करू तसं करू, अरबाजला पहिल्यांदा बाहेर ठेवू किंवा मग त्या वैभवला, निकीला। आता हे लोक थोडंसं निकीचा प्लॅन करत होते की निकी थोडीशी अशी चळवळ करत असते ना, तर हिला बाजूला करू। आता हे सगळं डिस्कस करत असताना हा अरबाज हळूच कान लावून ऐकत असतो। बघा, यानंतर ए टीमच्या सदस्यांचा मोर्चा वळतो तो म्हणजे निखिलकडे। निखिलला बघा हे सांगत असतात की बघ निखिल, तू आम्हाला सपोर्ट करायचा, तू तिकडे आपले रितेश दादाच्या इथे सांगितलं ना की मला त्या अरबाजला कॅप्टन करायचं आहे। निखिल सुद्धा बाटलीत उतरतो, म्हणजे हे मला विशेष वाटलं की निखिल तू बी टीम मध्ये आहे ना। आता निखिल सुद्धा त्या बाटलीत उतरतो आणि सांगतो हो तुम्हाला मदत करेन, पण निखिलने एक पूर्ण या टास्कमध्ये एक स्टँड घेतला की तो टीम बीच्या बाजूनेच खेळताना दिसला। अगदी शेवटी बघा योगिता जेव्हा बसली होती तर निखिल पूर्णपणे तिचा हात धरून बसला होता की वैभव तिला बाहेर काढू नये, तर निखिलने आज चांगला स्टँड घेतला। आता बघा इथे पहिल्या राऊंडला सुरुवात होते। पहिल्या राऊंडला सुरुवात झाल्यानंतर जान्हवी, म्हणजे जान्हवी हा प्रकार ना बिग बॉसच्या घरातील फार विचित्र प्रकार आहे। आता हे बघा त्या आर्याची अक्षरशः लायकी काढते, म्हणजे पूर्ण टास्कभर आर्याची लायकी काढली आहे। हा कच्चा लिंबू आहे। अगं बाई, तू कोण ठरवणारी हा कच्चा लिंबू आहे की पक्का लिंबू आहे? कच्चा लिंबू असता तर बिग बॉसने तिला घेतलं असतं का? यानंतर निकी इथे एक शब्द बोलते की आर्या काजळ लावून फिरते बघा, आणि एक दुसरा पण शब्द वापरला, तो म्यूट केला, तो आपल्याला ऐकवलं नाही। पण मला निकीला एवढंच सांगायचं आहे की तू अख्खा दिवसभर ते सगळं पावडर थापून पुसून आणि ती लिपस्टिक एवढी भडक लावून तू फिरत असते, कोणी तुला बोलतं का ग की तू असं काय केलंस, तू तसं काय केलंस, मग तू दुसऱ्यावरती का बोट ठेवते? आता इथे पण जान्हवी बघा एक शब्द वापरताना दिसते की कच्च्या लिंबूच्या मागे बिग बॉस आपला वेळ का घालवतात। अगं बाई, तू कोण ठरवणारी कच्चा लिंबू पक्का लिंबू? तू तुझ्या गेमकडे फोकस कर ना। आणि एवढी विचित्र वागत होती ना रितेश दादा, जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ ना तर या बाईला शांत करा। बघा आजच्या या
पूर्ण टास्कमध्ये आहे ना थोडी तरी निकी व्यवस्थित वागत होती. मध्ये थोडंसं निकी वर्सेस आर्या आहे थोडंसं भांडण झालं, पण ही जी बाई सुटली ना जान्हवी बाई, हिला थांबवणं खूप गरजेचं आहे. पहिल्या विकेंडच्या वारमध्ये आहे ना निकीला जबरदस्त पडली होती, हिला पडली नव्हती. आता हिला दुसऱ्या विकेंडच्या वारमध्ये किंवा भाऊच्या धक्क्यावर पडेल ना तेव्हा हिचं डोकं ठिकाणावर येणार. बघा बजर वाजतो, त्यानंतर सगळे धावत जातात. आता लाल जे इंजिन होतं यामध्ये अरबाज आणि अभिजित यांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळते. यानंतर इकडे हिरव्यामध्ये अंकिता आणि त्यानंतर वैभव हे लोक बसतात. आता इथे पहिल्यांदा आहे ना अगदी बरोबर अभिजित बसला होता, त्यानंतर अरबाज गेला होता. आता इकडे पण बघा हिरव्यामध्ये आहे ना पहिल्यांदा अंकिताच बसली होती आणि त्यानंतर मग तो अरबाज 2 काय त्याचं नाव वैभव तो नंतर बसला होता. इथे बघा सूरज वर्सेस वैभव जे काही राडा आहे ना तो भरपूर राडा झाला, परंतु आपल्याला फार कमी दाखवलं. आता इकडे बघा एका बाजूला अभिजित आणि तो अरबाज बसला आहे रेडमध्ये, तर ग्रीनमध्ये बसली अंकिता, वैभव आणि एक दुसरा सदस्य. आता इथे पण बघा टीम ए चे जे काही चमचे आहेत ना, हा चमचे मी मुद्दाम शब्द वापरतो कारण जान्हवी ही सतत चमचा वापरत असते, तर हे ते टीम ए चे सदस्य आहेत ना इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. आता इथे बघा पूर्णपणे निर्णय दिलेला आहे वर्षाताईने की इथे एका बाजूला अंकिता विजय झाली आणि दुसऱ्या बाजूला अभिजित. तरीही हे जे चिकटून बसलेले 2 सदस्य होते ते उठत नव्हते. मग शेवटी सूरज तिथे त्या वैभवला उठवण्याचा प्रयत्न करतो. आता दोघांमध्ये थोडीशी फिजिकल फाईट बघायला मिळाली. त्यानंतर हे जे भांडण आहे ना हे शाब्दिक झालं आणि एवढं शाब्दिक झालं की याच्यामध्ये वैभवचा भाषेचा तोलच बदलतो. आता इथे वैभव बोलतो की बुक्कीत टेंगुळ नाही तर बुक्कीत तुझं मुंडकच छाटे. अरे ही काय भाषा आहे का? मला एक कळत नाही की वैभवला कसला एवढा माज आलाय, वैभव आणि अरबाजला तुमच्या बॉडीचा एवढा माज आलाय काय? अरे तो एकटा सिंगल फसळी जो आहे ना तो तुला अख्खा नडला, अख्खाच्या अख्खा. म्हणजे त्या वैभवला कळालं असेल की बी टीम मध्ये आपल्या तोडीस तोड देणारा हा सूरज एकटाच आहे. काय नडला तो. आता इथे बघा वैभव सांगत होता की मला हात लावून दाखव. सूरज सुद्धा सांगतो की तू मला पहिल्यांदा हात लावून दाखव, दम असेल तर हात लावा, यानंतर तुला मस्ती आली काय? सूरज पण बोलतोय तुला मस्ती आली काय? इथे एक शब्द त्याने वापरला, एवढासा आहेस आणि एवढी नाटकं करतो असा हा वैभव त्याला सांगताना दिसतो. मात्र सूरजची नंतर आता माझी सटकली. यानंतर जो काही तो आवरून जात होता ना एरिनाने त्याला थांबवलं. पण मी पहिल्यांदा सूरजचं असं अँग्री लुक बघितला आणि जबरदस्त. सूरज भावा असंच भिडायला पाहिजे. आता या दोघांना बॉडी बिल्डर लोकांना कळालं असेल की आपल्या तोडीस तोड देणारा टीम बी मध्ये सुद्धा कोणतरी आहे, तो म्हणजे कोण? सूरज चव्हाण. तर जबरदस्त सूरज, जबरदस्त तू गेम दाखवला. मला खरंच तो जो टास्क आहे ना सूरजचं जे काही वागणं आहे ना ते आवडलं. आता इथे दोघे जणांना विजय केलं जाते. एका बाजूला अभिजित विजय होतं तर दुसऱ्या बाजूला अंकिता विजय होते. आता हा जेव्हा निर्णय वर्षाताई घेतात तेव्हा ही जी जान्हवी आहे, जान्हवी पुन्हा एकदा आपल्या मेन रूपात येते आणि इथे वर्षाताईंची अक्कल काढते. इथे काय बोलते जान्हवी बघा, अक्कल कमी असलेला बिग बॉस तुम्ही संचालक का बनवता? काय होतं माहितीये का, जान्हवीला ना त्या विकेंडच्या वारमध्ये भाऊच्या धक्क्यावरती थोडंसं कमी पडलं होतं. निकीला दिलं होतं रितेश दादाने, त्यामुळे निकी आज थोडीशी शाब्दिक शांत होती, चळवळ करत होती पण शाब्दिक थोडीशी शांत झाली. पण जान्हवीला काय पडली नव्हती. आता पुढच्या आठवड्यात तिला पडणार आहे. पण सगळ्यांची लायकी काढणे किंवा तू घरात राहणार की नाही हे मी ठरवणारे तू कोण? तू फक्त नॉमिनेशन मध्ये ये, बाकी आम्ही सगळे बाहेरून बघतोय. तर इथे संचालकाची सुद्धा लायकी काढली. यानंतर हा तो अरबाजच्या अंगात काय घुसलं होतं, अनफेअर डिसिजन. मग त्यानंतर राडाच घालायला सुरुवात केली. आता इथे बघा अंकिता ही विजयी होते. आता अंकिता विजयी झाल्यानंतर अंकिताला 3 सदस्य हे त्या ट्रेनमधनं काढायचे असतात. आता इथे अरबाज, जान्हवी, इरिना आणि वैभव असतात. तर इथे पहिल्यांदा अरबाज, जान्हवी आणि इरिनाला ती बाहेर काढते, वैभवला सेव्ह करते. आता वैभवला तिने का सेव्ह केलं हे काही कळालं नाही, तर ठीक आहे वैभव इथे सेफ होतो. बघा मित्रांनो, इथे अंकिताने निर्णय देण्याच्या अगोदर जे कोणी स्पर्धक असतील त्यांनी आपलं मत व्यक्त करायचं आहे आणि सांगायचं आहे की आम्ही कॅप्टन पदासाठी किती लायक आहोत आणि आम्हाला का काढू नये. तर जान्हवीचं इथे बघा काय सांगणं असतं की बघ अख्खा महाराष्ट्र अंकिता बघतोय, त्यामुळे तुला माझा गेम माहिती आहे.
अगं जान्हवीताई, सध्या तुलाच अख्खा महाराष्ट्र बघतोय. पहिला आठवडा अख्ख्या महाराष्ट्राने निकिताईला बघितलं आणि आत्ता अख्खा महाराष्ट्र हा जान्हवीताईचं कर्तृत्व बघतोय. आता तू बाहेर आल्यावर तुला हे कळेलच. त्यानंतर टीम एचे सदस्य आहेत ना, थोडंसं इमॅजिनेशन करतात की आपण आता काय करायचं. आपण पहिल्यांदा अभिजितला काढायचं. आता इथे अभिजित पण आहे ना, त्यांच्या टीमला खूप छान समजावताना दिसतं. हे मला आवडलं. अभिजित सांगतो की तुम्ही घाबरू नका, जेवढं तुम्ही घाबराल ना तेवढा गेम आपल्यापासून दूर जाईल. इथे पण एरिना वैभवला समजवताना दिसते की भावा हा गेम आहे, गेम प्रकारे खेळतो. कारण ज्या पद्धतीने तो वैभव सूरजवरती चढला होता ना, खरं तर आपल्याला खूप कमी दाखवलं. म्हणजे प्रोमोमध्ये काहीतरी एक वेगळं दाखवतात आणि रिअलमध्ये काहीतरी वेगळं दाखवतात. तर हे लोक असं करतात, पण आपल्याला खूप कमी दाखवलं. खूप सारं भांडण सूरज आणि त्या वैभवमध्ये झालं होतं. म्हणूनच इरिना वैभवला समजावायला गेली की माझ्या सोन्या असं काही करू नको. यानंतर दुसरा राऊंड चालू होतो ना, आता या दुसऱ्या राऊंडमध्ये आता हा दुसरा राऊंड चालू होतो. इथे दुसऱ्या राऊंडमध्ये बघा डीपी धावत जातो आणि तो रेडच्या इथे जाऊन उभा राहतो. इथे आहे ना ती जान्हवी डीपीला अक्षरशः बाहेर काढते आणि त्यानंतर डीपीला तो अरबाज पण बाहेर काढतो. आता इथे बघा डीपी दादाचा जर हात जान्हवीला लागला असता किंवा अजून थोडंसं काही टच झालं असतं तर जान्हवीने किती रामायण केलं असतं. भयंकर म्हणजे अक्षरशः राडा घातला असता. ज्या पद्धतीने डीपी दादाला जान्हवीने बाहेर काढला ना, तर खरंच दुसरं कोणी असतं ना तर फार राडा घातला असता. अरबाज पण सेम, तो डीपी दादाला तिथे उभंच करू देत नव्हता. तर या दुसऱ्या राऊंडमध्ये एका बाजूला वैभव हा मोटरमॅन बसतो तर दुसऱ्या बाजूला जान्हवी ही मोटरमॅन बसते. आता बिग बॉस निर्णय घेतात की वैभवने 2 सदस्य बाद करायचे. आता इथे 2 सदस्य जे 3 सदस्य असतात ते म्हणजे घनश्याम, अंकिता आणि आर्या. मला इथे ना 100% असं झालेलं आहे की वैभव आहे ना घनश्यामला सेव्ह करणार आणि अंकिता आणि आर्याला त्या कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर काढणार. पण आता इथे वैभवने हा निर्णय घेतला की आपल्याला पहिल्यांदा तर अंकिताने सेव्ह केला आहे आणि घनश्याम जो आहे तो कॅप्टन्सी लगेच हँडल करेल असं नाही. परंतु त्याचं प्रमुख कारण असं होतं ना की आपल्याला अंकिताने सेव्ह केलं होतं. मग अंकिताला या राऊंडमध्ये तो सेव्ह करतो. त्यानंतर बिग बॉस इथे चाल खेळतात आणि जाऊ दे आता राडा नको, त्यामुळे आपण शेवटची अगदी जी फेरी आहे ती ठेवूया. आता इथे बघा अरबाज जो आहे ना, अरबाज फार येडेचाळे करताना दिसत होता. अनफेअर गेम झाला, अनफेअर गेम झाला. अनफेअर गेम बघा, जर वर्षावस गावकर यांना वाटलं असतं ना की इथे सुद्धा मी बी टीमचे सदस्य म्हणजे जान्हवी आणि वैभवच्या जागेवरती मी बी टीमच्या सदस्यांना ठेवेन, तर इथे अनफेअर गेम झाला असता. बघा पूर्णपणे वर्षाताईने जो निर्णय दिला तो योग्य दिला. तिथे वैभवलाच बसवलं आणि एका बाजूला जान्हवीलाच बसवलं. तर थोडंसं अरबाजने विचार करायला हवा होता की वर्षाताईने आहे ना इथे फेअर निर्णय घेतलेला आहे. यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी जेव्हा उभे राहायला हे सगळे सदस्य जातात, यावेळी बघा अरबाज हा मध्ये मध्ये त्या येलो लाईनच्या पुढे. आता याचाच ओढताना दिसतोय तो म्हणजे तो घनश्यामला तुम्ही बघितलं असेल ना तर ते बारकं एवढं त्या ए टीम मध्ये घुसलंय ना, ए टीम वाले जसे बोलतील ना तसंच तो बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या घनश्यामचा अजिबात वैयक्तिक गेम राहिलेला नाहीये आणि तो आता नसणार सुद्धा आहे. तो फार त्या ए टीमच्या याच्यात जाऊन बसलाय. ठीक आहे, तिसऱ्या राऊंडला सुरुवात होते. बघा डीपी दादाला हे लोक बाहेर काढत होते ना, म्हणजे ती जान्हवी झाली, त्यानंतर तो अरबाज झाला, त्यानंतर तो अरबाज 2 झाला. पण डीपी दादानी 1 नंबर काम साधलं. थेट उडी मारली, तो डायरेक्ट त्या सीटवरती जाऊन झोपला तो अक्षरशः. अजून थोडंसं टाईट पकडलं होतं ना, अजून थोडंसं टाईट पकडलं असतं ना डीपी दादाने तर तो सुटलाच नसता. पण इथे चांगला गेम केला तो म्हणजे योगिताने थोडंसं डीपी दादाला सरकवून तिथे ती बसली. त्यानंतर अक्षरशः त्या डीपीला त्या वैभवने बाहेर काढला आणि तिथे तो बसला. पण वर्षाताईंचं एक चांगलं निरीक्षण होतं की तिने योगिताचं पहिल्यांदा नाव सुचवलं आणि हाच या गेमचा टर्निंग पॉइंट ठरला. योगिता विजयी होते. आता योगिता विजयी झाल्यानंतर इथे बघा पॅडी, निकी, अंकिता, अभिजित आणि वैभव असे 5 सदस्य असतात. त्या 5 सदस्यांपैकी एका सदस्याला निवडायचं असतं. तर खूप छान पद्धतीने योगिताने अंकिताची निवड केली आणि अंकिता ठरली पहिल्या आठवड्याची कॅप्टन. आणि मलाही खूप आनंद झाला की एक चांगला कॅप्टन बिग बॉसच्या घराला मिळाला. आणि बघा इथे निकी
ही अगोदरच आपलं मत व्यक्त करून झाली की ही अनफेअरच निर्णय घेणार आहे, मी आता बिग बॉसच्या घरातली कामच करणार नाही, आता निकी आहे ना हेच करणार आहे. अंकिता कॅप्टन झाली त्यामुळे आता अंकिता कामं वाटून देणार आहे. या कामावरनं सुद्धा आता बिग बॉसच्या घरामध्ये राड्या होणार आहेत. अंकिता कॅप्टन झाल्यानंतर डीपी दादाने मस्त तिला उचललं आणि कॅप्टन रूममध्ये घेऊन गेले. सगळी बी टीम होती, मस्तपैकी आनंद साजरा करत होती. अगदी त्याच्याच अपोजिट साईडला ए टीम मध्ये रडारडी चालू झाली. तो बारका का रडायला लागला, ते काय पुढारी तो का रडायला लागला मला कळालंच नाही. तुम्हाला कळालं असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. पण आता आहे ना बी टीम तर एकत्र आली, निखिल पण चांगला खेळा, पण ए टीम मध्ये राडे व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा आर्याशी वैभव बोलत होता, हे जान्हवीला पटलं नाही. बघा कोणी कोणाशी बोलायचं, बघा गेम आपल्या जागेवरती आहे आणि बाकी जे काही नातं आहे ना ते दुसऱ्या जागेवरती आहे. त्यामुळे तुम्ही नात्यांमध्ये गेम आणू नका. तर जान्हवीला थोडीशी ही समज देणं गरजेचं आहे. याच्यावर पण राग रुसवे. त्यामुळे बघा हे जे 2 देसी बॉयज आहेत ना ते रात्री झोपताना बोलत होते की हे असं चालणार नाही. आता इथे अरबाज पण सांगताना दिसतोय की मी सुद्धा निकीचं जास्त ऐकत नाही. तर बघा या ए टीम मध्ये आहे ना सगळेच स्वतःला बॉस समजण्याचा प्रयत्न करतायत, एकमेकाचं ऐकत नाही. मीच बॉस आहे, तर ही बॉसगिरी आहे ना टीम मध्ये जास्त चालत नाही. भविष्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच राडे होतील, ते पुढच्या पुढे बघूया. पण हा जो काही कॅप्टन्सी टास्क झाला ना हा टास्क जबरदस्त झाला. अंकिता वालावलकर ही कॅप्टन झालेली आहे, तर आनंद झाला. तर याविषयी तुमचं काय मत आहे आणि एकंदरीत हा कॅप्टन्सीचा टास्क कसा झाला हे कमेंट्स करून नक्की झाला. वर्षाताईंचं जे संचालन होतं त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा जो काही आज अरबाज वागत होता अनफेअर मी असं दाखवेन तसं करेन, आता माझा गेम बघा, याच्याविषयी सुद्धा तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा. बाकी आज जान्हवी खूप छान वागली ना, तिच्याविषयी एखादी काही कमेंट्स असेल ती सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बघा आज पुन्हा एकदा आर्या आणि निकीचं पाहायला मिळालं. निकी थोडं तिच्या रूपात येण्याचा प्रयत्न करते, परत ती घाबरते की मला रितेश दादा परत ओरडतील की काय, अशी थोडासा विचार करत असेल आणि पुन्हा एकदा ती शांत होते. मात्र आहे ना त्या जान्हवीला शांत करणं गरजेचं आहे. फार ती तोंड चालतं तिचं. तर ठीक आहे, असा आजचा दिवस होता. आजचा टास्क तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.